नमस्कार मित्रांनो. 11वी जो कॅप राऊंड आहे तो 29 मे 2026 रोजी लागणार आहे 11 वाजता. त्याच्यानंतर त्यांनी जे तुम्हाला प्रवेश घ्यायचा वेळ दिलेला मित्रांनो 29 मे 11 वाजल्यापासूनच तर 3 जून 2026 पर्यंत रात्री सायंकाळी 6 वाजेपर्यंत. आता तुम्ही मला सांगितलं की याच्यासाठी नेमकं डॉक्युमेंट कोणते कोणते लागतील. की मित्रांनो, जर तुम्ही कास्टमध्ये जर असाल तर तुम्ही ऑलरेडी तुम्हाला स्टार मार्क दिलेलं होतं, काही जणांना पावत्या वगैरे अपलोड केल्या होत्या, किंवा नॉन क्रिमिनलसाठी पण काय केलं होतं, काही जणांना पावत्या अपलोड केल्या होत्या. तर तुमचे जर निघला असेल तर तुम्ही ते ओरिजिनल काय करायचे, तिथं आधार कार्ड तुमचं, त्याच्यानंतर जे काही डॉक्युमेंट आपण अपलोड केले होते ते सगळे, किंवा नाही अपलोड केले परंतु तिथे ऑप्शन होतं ते डॉक्युमेंट काय करायचं तुम्हाला घेऊन कॉलेजमध्ये जायचं आणि तुमचं ऍडमिशन काय करायचं फिक्स करायचंय. परंतु आता याच्यामध्ये बरेच विद्यार्थी असे मित्रांनो की ज्यांनी रजिस्ट्रेशनच केलं नव्हतं. न्यूज पण होती त्याच्यामध्ये की बरेच सारे विद्यार्थी असे आहे की बाबा ते रजिस्ट्रेशन करू शकले नाही. आता विद्यार्थ्याला माहिती विद्यार्थ्याचा प्रॉब्लेम. परंतु हे खरं तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन नव्हतं पाहिजे होतं, जसं पहिलं होतं तेच पाहिजे होतं. कारण काय माहितीये का, याच्यात फक्त गव्हर्नमेंट फीस गोळा करते, बाकी काहीच नाही याच्यामध्ये फायदा कोणाचाही, गव्हर्नमेंटचा विद्यार्थ्याचा चुकूनही फायदा नाही. कारण काय माहितीये का, 100 रुपये चलन घेताय, ऑनलाईन भरणारे पण काय करताय 100 रुपये घेताय, म्हणजे 200 रुपये हा एक्स्ट्रा चार्ज विद्यार्थ्याला पेड करावा लागला. कारण कॉलेजची फी जे तिथं तिथं गेल्यावर भरावं लागणार आहे. त्यामुळे गव्हर्नमेंटने हे करायला नव्हतं पाहिजे. खास तर फक्त काय माहितीये का, गव्हर्नमेंट फंड गोळा करायला लागले कोणाकडून, विद्यार्थ्याकडून. कशातही गव्हर्नमेंट फंड काढायचा प्रयत्न करायला, त्याच्यामुळे ही एक चुकीची पद्धत मला तरी वाटते. तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. विद्यार्थ्यासाठी हे चुकून त्यांनी करायला नव्हतं पाहिजे. ऑफलाईन जे होतं पहिलं तेच योग्य होतं. पण ज्या पण कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायची तिथे जाऊन तुम्हाला ऍडमिशन घेत होतं. आणि आता हे ज्या कॅप राऊंड वगैरे होते मित्रांनो, याच्यामध्ये फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड, 3 राऊंड झाल्याच्या नंतर पण जर तुम्हाला आवडतं कॉलेज भेटलं नाही, तर राऊंड झाल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही त्या कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घेऊ शकता, असं गेल्या वेळेस झालेलं आहे. बरेच विद्यार्थी बघितले मी की बाबा दोन्ही तिन्ही राऊंड मध्ये पण काय झालं, त्याचा नंबर लागला नाही. आणि त्याला जे कॉलेज आवडतं का ते सगळे राऊंड झाल्याच्या नंतर त्यांनी काय केलं, तिथे जाऊन ऍडमिशन घेतलं. मग हे नेमकं कॅप राऊंड कशाला? विद्यार्थ्याची परेशानी करायला आणि शासनाच्या तिजोरीमध्ये फंड जमा करायला, बस. बाकी काहीच नाही. जे पोर्टलवाले ते पेमेंट घेते का नेमकं हे घेते काही मिळणार नाही. परंतु हे करायला नव्हतं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.